जय जवान जय किसान मंडळी ही आपली खजूर बाग आहे, बघू शकता 24 बाय 24 फुटावरती आपण याची लागवड केलेली आहे आणि सीताफळ बागेमध्ये आपण याची लागवड केलेली आहे। ही बघू शकता आपली बाजूला सीताफळ बाग आहे। आपण बाळानगर सीताफळाची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये ही खजुराची लागवड केलेली आहे। मंडळी आपल्याकडे सतत पाऊस चालू असल्या कारणाने फळबागेमध्ये तण वाढलेले आहे। यापूर्वी आपण 1 महिन्यापूर्वी तण व्यवस्थापन केले होते, परंतु आता परत तण वाढायला सुरुवात झालेली आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि सतत पाऊस चालू आहे। मंडळी आपल्या झाडांची क्वालिटी आणि ग्रोथ बघू शकता किती छान अशी झालेली आहे। बरही जातीचे हे झाड आहे। याच्या किमतीविषयी जर बोलायचे झाले तर मादी प्लांट 4,350 रुपये आणि नर प्लांट 5,600 रुपये किमतीला आपल्याला मिळालेले आहे। एका एकरमध्ये 65 ते 70 झाडे मादीची लागतात, त्यामध्ये 4 ते 5 नर असतात। याविषयी सखोल व्हिडिओ मी यूट्यूब तसेच माझ्या फेसबुक प्रोफाईलला टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, ज्याद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। मंडळी कोणतंही पीक म्हटलं तर त्याला पाणी आवश्यक असते, खास करून वाढीच्या काळामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये। आपल्याला झाडांना पाण्याची कमतरता पडू नये त्यासाठी आपण डबल ड्रीप यासाठी टाकलेली आहे, बघू शकता। बऱ्याच वेळेस असं होत असतं की एखादं ड्रीप जे आहे बंद होत असतं किंवा एखाद्या ड्रीप लाईनमध्ये प्रॉब्लेम येत असतो आणि झाडांना इजा होऊ शकते, झाड वाळून जाऊ शकतात पाण्याअभावी। त्यामुळे आपण याला डबल ड्रीप टाकलेली आहे, बघू शकता। आणि आपल्या सीताफळाची हार्वेस्टिंग चालू आहे, त्यामुळं आपण कॅरेट आणलेले आहे, ते पाठीमागं बघू शकता। इथे कॅरेट आपण आणून ठेवलेले आहेत। मंडळी सीताफळांना सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आणि या खजुराच्या हार्वेस्टिंगविषयी बोलायचं झालं तर येत्या 3ऱ्या वर्षी आपली याची देखील हार्वेस्टिंग चालू होणार आहे, कारण याला 3ऱ्या वर्षी फळधारणा होत असते। झाडांची ग्रोथ वगैरे अशीच राहिली तर खूप लवकर आपल्याला याचीसुद्धा हार्वेस्टिंग लवकरात लवकर बघायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद।